नमस्कार, जय शिवराय सर्वांना. झालं का जेवण वगैरे? आमचं बाकी स्वयंपाकच बाकी आहे आमचा. स्वयंपाक करते आहे मॅडम. मग मॅडम काय बनवणार आहे भाजी आज? बनवते काहीतरी. आता तुम्ही मंडीतून एवढं 17-15 भाजीपाला आणलाय. वांगे आणले, बटाटे आणले, टमाटे आणले, गौरी शेंगा आणि शेपूची भाजी. त्यापैकी एखादी करण. माझं डोकं फिरू राहिलं आता ते भाजीपाला बघू काय करावं अगोदर, कोणती पटकन होईल. भेंडी केली तर माझं पोट नाही भरायचं. पण तू आज आहे ना दिवसभर रेसिपी बघत होती. मला वाटलं काहीतरी वेगळंच करते का म्हणलं आज. रेसिपी बघत होते, सुट्टीच्या दिवशी करणारी मी. आता वेळ नाहीये मला. बघण्यापुरतीच वेळ होता फक्त, तेवढं बागापुरतं. बघायला सोपं जातं हो, करायला अवघड जातं ते. त्याला लसूण मिरच्या गण सवळे राहते, त्याला सोपं पण नसतं. सगळं आणले मी. मी नाही करीत. मग काय करणार आहे? बेसन. बेसन करते, सोपं आहे. हा तेच म्हणलं, बेसन सोपं आहे. तो खिचडी केली असती, चालली असती. मी तर म्हणणार होते पुलाव करा म्हणून. सगळं आणलेले तुम्ही. आता कसं खिचडीला सगळे मायबापा लागतात, तर सगळे मायबाप होते आपले. हा सगळ्यात सोपं बी आयटम येते मला तसं गेलं. पण म्हंटल तुम्ही बोलशाल मला, त्याच्यामुळे हो का? तू एवढं दाखवते माझ्या बिघड दाखवायचं. पण हा शिवानीची पप्पा किती चांगलं होईल ना, मला सून आली तर मी तिला खरंच लय गोड बोलन. किती राग आला तरी मी तिला गोड बोलून, फक्त मला आयत ताटते ना द्याव गो. हा ना. सुना भेटन का बनात? कोण नाही भेटणार. तर सारखेल तर बिलकुल नाही. ती एक तर खडूशी. नाही मी नाही. कधी सोयरीकच जमणार नाही तू खडूस असल्यामुळे. मी खडूस नाहीच. आजूबाजूचे लोक सांगून देईन लय लय त्रास करीन म्हणून तुमच्या पोरीलाही. भेटन भेटन. हो कोणी का? भेटणार. बिचारे लय जीव लावीन मी तिला. म्हणा तिला आहे ना खरंच नाहीच ना स्वयंपाक येत ना, तिला स्वयंपाकाचा क्लास लावून दे. हो. स्वयंपाकाचा क्लास कुठे आहे का? राहतो गंज क्लास यात. फक्त मायबाप भेटत नाही जगात. हो का? सगळं भेटत. बर पण तिला म्हणा मला तर रोज काहीतरी वेगळं आयटम करून खाऊ घालायचं. बर बर. कारण की आता मला बघा बरं, मलाच करणं लागतं, मलाच खाणं तू लागतं. एखादा देवाला नमस्कार तेवढ्याच आता तू. तिला म्हणून मी धुणं भांडे झाडू फडशी सगळं करायचं, पण स्वयंपाक तू करायचंय. बर बर. फक्त स्वयंपाक तिला तू कर, मला खाऊ घाल. हा तू नमस्कार एखादा देवाला फक्त. सासरा आहेच भाजीपाला ना. हाव. सासरा नवस काही करायची गरज नाही आपल्याला. देव पसंत आहे. पसंत म्हणजे प्रसन्न नाही असं प्रसन्न म्हणायचं. नाही. हा, प्रसन्न नाही. आपण चांगलं केलेलं आहे ना. हो. चांगल्याचं कधी चांगलं होत नसतं आणि चांगल्याला कधी चांगलं भेटत नसतं. असं ते एक बोल आहे आणि तो खराच होत असतो. आपण किती चांगलं असलं तर समोरचं आपल्याला चांगलं भेटणार आहे असं गॅरंटी नाही ना. भेटतो. सगळ्यात सारखं नसतं देत देव. त्याला माहिती आता. बरं सांगायला आता किती टेन्शन मध्ये राहते. सांगा बरं, काही सुख आहे तिला का? बहीण येते सुखा दुखात, बहिणीच्या मागे राडा आहे. आई वडिलाला त्याचं काम सुटत नाही, त्याला माहिती ना. हो का? मग कटाळी बिचारी. तिला आता बस झाली परीक्षा पाहणं. हो का? हा, मग सोयरीक पान चालू करायचं काय म्हणलं? अजून 2-4 वर्ष नाही. मला वाटलं आता सोयरीक पायच चालू करा. पाहुणे रावळे हो माझ्या दादांनो, वहिनींनो बघा मला एखादी सून सुगरण बघा. इथं चांगले फिरू राहिले. मग आपलं पोरग काय वाईट आहे का? आता त्याची 10वी झाली. पुढचा विचार आताच करावा लागतो राजे. मग तेच सांगितलं तर आता 10वी झाली त्याची. अजून लय पुढे जायचंय. जाते वर्ष माग वर्ष निघून जाते. मग बाकी काय चालू आहे सर्वांचं? काय चालणार आहे? त्याचं खाणं पिणं झालं असेल, मस्त हवेशीर बसले असेल. ते कूलरची हवा कशी सुटेल बाहेर. रात्री मस्त हवा सुटलीच बरं का. असं मस्त कूलर लावल्यासारखं आवाज येत होता फटाके फोडल्यावर. पाऊस चालू होता रात्री. खूप आवाज गरजत होतं. काय माहिती शिवानीश भेटली तर चांगली भेटेल, नाही तर मॅगी खाऊ घालणारीच भेट. हा चांगलं आहे ते बी. सोप्यात सोपं मॅगी खाऊ घालणार. हे खरं नाही, आजकाल पुरेल मॅगी शिवाय काही येत नाही. मॅगी सगळ्यात सोपी ना. मग सकाळ संध्याकाळी मॅगी तुला, मला पण मॅगी आहे की नाही. मॅगीन पोट भरून का. आणि मग मॅगीचं पोतच आणून ठेवायचं. तिन्ही टाइम खात राहायचं. बरं दादांना तुमचे झाले का जेवण वगैरे? आज मला इतकं जीवार येईल होतं स्वयंपाक करायचं, पण म्हणलं नको. स्वयंपाक करून खाऊन पिऊन मस्त टामटूम राहू म्हणलं. असं जीवार केलं तर जीवारच येतं. स्वयंपाकाचं जीवावर आलं काय नाही, काय करणं तर आपल्यालाच आहे. कोणी मनावर नाही घेत. टाइमपास करायला येतात किचन मध्ये. हो
बरं चालतंय तुझा स्वयंपाक. रामकृष्ण कारण हरी. की असं बोलत बसल्यावर आपला काही स्वयंपाक होणार नाही. अर्धा तासात राहून जाईल. चला बाय सर्वांना. जय शिवराय. रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.